हाय, आज आपण बनवतो आहोत कांदा आणि बटाट्याची मिक्स भजी बनवतो आहे. म्हणजे कांद्यामध्ये जा बटाटा पण मी किसलेला घालणार आहे, पण हा आता नाही घालणार आहे. आता फक्त याच्यामध्ये मी घातले हिरवी मिरची, धना पावडर, लाल तिखट, मीठ, कढीपत्त्याची पानं, हिंग घातलं आहे, जिरं घातलं आहे आणि इथे हा ओवा घातला आहे. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करणार आहे आणि जेव्हा मी भज्या बनवायला घेणार ना तेव्हा मी जेवढं मावेल तेवढं बेसन घालणार आहे आणि 2 चमचे मैदा घालणार आहे. हा छोटा चमचा आहे ना, ते 2 चमचे मैदा घालणार आहे आणि हा किसलेला जो बटाटा आहे ना तो चांगला पिळून मग तो त्याच्यामध्ये मिक्स करणार, कोथिंबीर घालणार आणि मग ते मिक्स करून मिश्रण मी त्याच्या भज्या बनवणार आहे. तर हे पहा, आपण ते कांद्याचं सगळं मिश्रण होतं ते मस्तपैकी असं छान असं ढवळून घेऊन थोडा वेळ ठेवलं होतं मुरत. आता हा किसलेला बटाटा आहे ना तो मी स्वच्छ असा धुवून पिळून घट्ट घेतला आहे, कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं लाल तिखट मला कमी वाटलं म्हणून ते घातले आणि हा पहा मैदा, हा 2 चमचे मैदा घातला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे बेसन. ते बेसन आहे ना जेवढं मावेल तेवढंच घालणार आहे. हे बघा, आता हा एवढा चमचा घेतला आहे मी, अजून एक थोडासा घेते, हा बघा अर्धा चमचा. आधी बघणार मी किती मावतं आहे तेवढंच घेणार आहे. मस्तपैकी असं ढवळायचं आहे आपल्याला आणि पाणी लागलं तरच घालायचं आहे, नाही तर घालायचं नाही. आणि एकदा असं मैदा घालून आहे ना कांदा आणि बटाटा मिक्स भजी तुम्ही बनवून बघा, मस्त अशी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होते. मी एकदा बनवून पाहिली ना म्हणून मी आता तुम्हाला ती दाखवते आहे. मस्तपैकी अशी छान कुरकुरीत भजी बघा, मस्त अशी छानपैकी असं. जास्त पण बेसन नाही घालायचं तर मग ते पिठासारखं लागणार. तर याच्यामध्ये जेवढं मावेल ना तेवढंच घालायचं आणि कांदा बटाटा आपल्याला दिसला पाहिजे असा मस्तपैकी त्याच्यामध्ये. हे बघा, आणि तिथे मी तेल पण कढईत आधीच तापवून ठेवलं आहे, म्हणजे तापवायला ठेवलेलं आहे. हे पहा, अजून थोडंसं बेसन ह्याच्यामध्ये लागेल आपल्याला, कारण कांदा अजून पूर्णपणे मिक्स नाही झाला आहे बेसनामध्ये. थोडाच घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे मी. अजून कांदा असा दिसतो आहे, थोडासा त्याला असा मिक्स झाला पाहिजे. आधी बघूया ढवळून लागतं आहे का पीठ, तर लागत असेल तरच मी टाकणार, नाही तर नाही. एकदा तांदळाच्या पिठाच्या ऐवजी ना तुम्ही मैदा टाकून अशी भजी बनवून बघा, मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात छानपैकी. थोडंसं अजून त्याच्यामध्ये मी बेसन टाकून घेते. मी हाताने नाही घालणार आहे, ह्या चमच्याने घालून घेते, कारण काय माहिती आहे ना आपण बेसनाचे गोड पदार्थ पण बनवतो ना, आणि मग ते परत तिखटात त्याच्यामध्ये गेला की मग ते आणखीन बेसन खराब व्हायची शक्यता असते. आता हे बघा, आता हे एवढं बरोबर पुरेसं आहे याच्यामध्ये. तर आपण हे आता भज्या घालायला घ्यायचं आहे. आधी बघूया तेल आपलं किती तापलं आहे ते. हे पहा, आता मस्तपैकी असं छान आपलं हे कांदा भजी आणि बटाटा भजीचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर आपण भज्या घालून घेऊ. तर हे पहा, इथे मी तेल तापत ठेवलं आहे. आता थोडंसं ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. हे गरम तेल केलं आहे ना ते थोडंसं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे मी, चमच्यातून हे गरम तेल घालून घेते. पहा एवढं. हाताने छान असं मिक्स करणार आहे.
मी गॅस फास्ट करते आहे. फास्ट म्हणजे थोडासा फास्ट करणार आहे, जास्त फास्ट नाही करणार आहे. कारण भज्या बाहेरून हे होतील, फ्राय होतील आणि आतून तसंच कच्च्या राहतील. त्याच्यामुळे आपण आता हे मस्तपैकी बॅटर बनवलं आहे. त्याच्या आता आपण अशा भज्या सोडून घेतो आहे. हे पहा, अशा कशा पण सोडून घ्यायच्या. असं काय कांदा भजीला आणि बटाटा भाजीला काय आकार द्यायची गरज नाही. पहा मस्तपैकी त्या जेवढ्या राहतील तेवढ्या भज्या मी सोडून घेते आणि आपण नंतर झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता हे शिजला की मस्त अशा आपल्या भज्या रेडी झालेल्या, आता रेडी होतातच आहेत. तुम्हाला अशा प्रकारच्या तुम्ही एकदा भज्या बनवून बघा. मस्तपैकी कांदा बटाटा मिक्स भजी छानपैकी. गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा, कारण अर्ध्या भज्या भाजल्या जातील आणि अर्ध्या कच्च्या राहतील. म्हणजे आतून कच्च्या राहतील आणि बाहेरचं फक्त बॅटर तुम्हाला असं भाजलेलं दिसेल. पूर्ण भज्या आतपर्यंत छान अशा फ्राय झाल्या पाहिजे. हे पहा मस्तपैकी अशा या भज्या आपल्या निघत आहेत. आणि गॅस जास्त स्लो ठेवलात ना तर या भज्या आहे ना तेल प्यायची शक्यता असते. म्हणून मीडियम गॅसवरच या भज्या करायच्या आहेत. कोणतीही भजी असू दे मीडियम गॅसवरच करायची. तेल आधी छान असं तापवून घ्यायचं आणि गॅस मीडियम करायचा. आणि पहा ते छान असा सुंदर रंग दिसतोय ना. एकदा अशा भज्या बनवा तुम्ही आणि मस्तपैकी छान अशा गरम गरम ह्याच्या आपली लसणाची चटणी असते ना त्याच्याबरोबर खा, किंवा अशी मिरची फ्राय करा छानपैकी आणि मिरचीबरोबर खा. आता या आपल्या भज्या अशा मस्तपैकी कुरकुरीत मी फ्राय करून घेतले. तुम्हाला या आवडल्या असतील ना भज्या तर आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा छान चमचमीत चुरचुरीत भज्या बनवा आणि खा. आता पावसाचे दिवस लवकरच येणार आहे, तेव्हा अशा काय काय नवीन नवीन रेसिपी तुम्ही बनवा आणि खा. पावसात तर भजी आणि चहा मस्त कॉम्बिनेशन असतं छानपैकी. हे पहा छानपैकी आता आपल्या भज्या फ्राय होत आहेत. आपण नेहमीच हे घालतो, तांदळाचं पीठ घालतो कुरकुरीत होण्यासाठी. तर तुम्ही एकदा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर दोनपैकी एक घाला. मस्तपैकी अशा कुरकुरीत भज्या तयार होणार तुमच्या. छान अजून शिजायच्या आहेत आपल्या भज्या मस्तपैकी. आणि सतत ढवळत राहा, कारण काय माहिती आहे कांदा कधी कधी एक साईडने लाल होतो आणि एक साईडने तसाच मग कच्चा राहणार. तर सतत या भज्या ढवळत राहायचे. कशा वाटल्या माझ्या भज्या? थोडं वेगळं आणि युनिक बनवलेल्या आहेत.
मस्त अशी भरपूर कोथिंबीर काढा, कढीपत्त्याची पानं. आपण सहसा कढीपत्ता आपण जेवणातला बाजूला काढतो, आपला तो खाल्ला जात नाही. तर आता त्याच्यामध्ये मी पानं आहेत ना चिरून टाकली आहे भजीमध्ये, म्हणजे तो सरळ आपल्या पोटात जाणार, काढून टाकण्याचा प्रश्नच नाही आहे. आता या भज्या आपल्या 1-2 मिनटात रेडी होणारच आहेत. हे बघा मस्तपैकी अशा लाल आणि कुरकुरीत झाल्या आहेत, छानपैकी. बघा आता आपण या भज्या काढून घेतोय. हे पहा मस्तपैकी अशा आपल्या भज्या छानपैकी तळून झालेल्या आहेत. तर चला आता आपण ह्या भज्या काढून घेऊया, नाहीतर मग जास्त करपायची शक्यता असते. हे पहा अशाच सगळ्या भज्या मी तयार करते. या आमच्या भज्या खायला मस्तपैकी छान कुरकुरीत अशा क्रिस्पी झाल्यावर तुम्हाला दाखवते. सगळ्या झाल्यावर एकदम. आता हे मी एक घाण घालून घेतला आहे. आता आपण दुसरा घालूया आणि मग हे पहा कशाही घाला, ह्याला काय कांदा भजीला काय आकार नसतो, कशा पण घातल्या तरी त्या छानच होतं. आता या सगळ्या भज्या आपण तळून घेऊया. चला तर मग या आमच्याकडे भज्या खायला, गरम गरम आणि कुरकुरीत. तर या सगळ्या भज्या मी करून घेते आणि दाखवते किती कुरकुरीत झाल्या त्या. चला बाय बाय.